जय भीम सर्वांना। हे बघा, आज मी आळूच्या पानाच्या बेसन पीठ न लावता, रोल न बनवता खुसखुशीत अशा चविष्ट आळूच्या पानाच्या वड्या बनवल्या आहेत। हे बघा, ती छान झालेले आहेत, मस्त। तरी तुम्ही रेसिपी बघू शकता आणि आवडल्यास लाईक करा, सबस्क्राइब करा, कमेंट करा। हे बघा, आळूची पानं स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। सुक्या कपड्याने त्याला पुसून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरच्या शिरा आहेत त्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत आणि दोन पानं जोडून त्याचा गोल रोल बनवायचा आहे आणि त्याला असं बारीक बारीक कापून घ्यायचं आहे। हे बघा, कापून झालेलं आहे। हे बघा, हे 4 मिरच्या, लसूण, अद्रक, जिरं हे सगळं जाडसर मिक्सरला लावून वाटून घ्यायचं आहे। आता हे झालं, जाडसर वाटून झालेलं आहे। आता हे सगळं आळूच्या पानामध्ये टाकायचं आहे। वाटण टाकलं, हळद टाकली, थोडीशी काळा मसाला टाकला, लाल तिखट टाकलं, आता थोडासा ओवा टाकलेला आहे, मीठ टाकलेलं आहे आणि धना पावडर टाकले। आता थोडंसं अर्धा लिंबू पिळून घ्यायचं आहे आणि ज्वारीचं पीठ अर्धा वाटी, 1 वाटी चण्याचं पीठ, त्याच्यानंतर कोथिंबीर टाकली। आता 2 चमचे तेल टाकायचं आहे आणि चांगला एक जीव होईपर्यंत त्याला मळून घ्यायचं आहे। पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि पाणी टाकून एक जीव करून घ्यायचा आहे त्याला, त्या पिठाला मळून ठेवायचं आहे। एक जीव झालं, आता पाणी ठेवलेलं आहे गरम व्हायला आणि आता हे चांगलं मळून झाले पीठ आणि आता एका ताटाला तेल लावून घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हे सगळं वाटून पीठ सगळं लावून घ्यायचं आहे, पसर करून घ्यायचं आहे आणि हे सगळं आता त्या गरम केलेल्या पाण्यावरती ठेवायचं आहे। तीळ टाकायचे आहे, थोडेसे तीळ लावून असे दाबून चोपून घ्यायचं आहे, म्हणजे ते त्याला चिटकतील। आता हे या उकळलेल्या पाण्याच्या वर हे ठेवायचं आहे आणि आता याच्यावरती एक झाकण ठेवायचं आहे आणि 15 मिनटं याला असंच ठेवायचं आहे। 15 मिनटं झाले। 15 मिनटाच्या नंतर बघा, असं त्याला आपण चाकू लावून बघायचं, चमच्याने बघायचं, आता ते झालेलं आहे। आता याला आपण कापून घ्यायचं आहे व्यवस्थित। आधी उभ्या अशा कापून घ्यायचं आहे, चौकोन अशा त्याच्या कापा